Now, in this session, we shall do page number 45 of the lesson Mark Twain of class 9. We shall do the explanation, words, meaning, and usages. Now, as we have decided a page a day, एक पान एका दिवसाला, okay, that is the best way to study. Now, let us start. शुरू करते हैं. One day, during his tenure as the editor of a small Mussoorie newspaper, tenure, that is a period of time, okay, कालावधी जिथे he was on the post of editor, ते संपादक म्हणून काम करत होते मार्क ट्वाइन in Mussoorie newspaper. Mussoorie is a name of a place. Mussoorie newspaper, Mussoorie हे नाव आहे जागेचं. Mark Twain received a letter from the reader who had found a spider in his paper. आणि त्यांच्या न्यूजपेपरमध्ये एक रीडरने, एका वाचकाने पत्र लिहिलं दॅट हू फाउंड अ स्पायडर. त्याला एक मकडी मिली, उसके अंदर स्पायडर त्याला मिळाली आणि असं त्यांनी लिहिलं. ही वंडर्ड वेदर दिस पोर्टेंडेड गुड ऑर बॅड लक. आणि तो जो वाचक होता त्याला असा विचार पडला, ओके, ही वॉज थॉट की हे पोर्टेंडेड म्हणजे ते बॅड लक आहे. डज इट पोर्टेंड मीन्स सजेस्ट, इंडिकेट, हे चांगला शुभ शकून आहे, ऑर इट इज बॅड फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर. ट्वाइन रिप्लाइड. आता तुम्हाला जो पेपरमध्ये स्पायडर मिळालेला आहे, ट्वाइननी जे उत्तर दिलेलं आहे, इट इज सो नाईस, ओके, इज सो विटी याने इतका हजरजबाबी आहे मार्क ट्वाइन. इज नायदर गुड लक नॉर बॅड. म्हणजे त्याचा तुमच्या चांगल्या भाग्याशी आणि वाईट भाग्याशी काहीही संबंध नाही. द स्पायडर वॉज मियरली लुकिंग ओव्हर आ पेपर. म्हणजे मियरली दॅट इज ओनली, तो फक्त एक दृष्टी टाकत होता आमच्या पेपरमध्ये, टू सी, पाहण्यासाठी, विच मर्चंट म्हणजे कोणत्या व्यापारी, वॉज नॉट ॲडव्हर्टायझिंग, कोणत्या व्यापाऱ्याने आमच्या पेपरमध्ये जाहिरात दिलेली नाही, सो दॅट ही कुड गो टू दॅट स्टोअर, म्हणजे त्या व्यापाराच्या स्टोअरमध्ये जायला काही हरकत नाही, अँड स्पिन हिज वेब अक्रॉस द डोअर. आणि त्या व्यापाराचा काही धंदाही चालणार नाही, कारण त्याने आमच्या इथे जाहिरात न दिल्यामुळे त्याचा धंदा चालणार नाही, म्हणजे त्याचं दार बंद असेल आणि त्याच्या दाराच्या तिथे त्याला काय करता येईल, छानपैकी आपलं घर बनवता येईल, अँड लीड अ लाईफ ऑफ अनडिस्टर्ब्ड पीस एव्हर आफ्टरवर्ड्स. आणि त्याला तिथे कोणीही डिस्टर्ब न करता तो तिथे पीसफुली राहील. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, एडिटरला तर उत्तर, त्या रीडरला तर उत्तर दिलेलंच आहे, पण आपल्या पेपरमध्ये जाहिरात देणं हे किती महत्वाचं आहे ते इनडायरेक्टली पटवून सांगितलेलं आहे रीडरला. आता अजून एक आहे, मार्क ट्वेन्स बर्थ इन नोव्हेंबर 1835 वॉज heralded by the return of Halley's comet. ओके, तर आता मार्क ट्वेनचं जे बर्थ आहे, ओके, जो 1835 वॉज heralded means it suggested, okay, heralded or that indicated or some person or thing that indicates something, की ते एक सजेस्ट करत होतं बाय द रिटर्न ऑफ हेलेज कॉमेट. ओके, आणि त्याच वर्षी हेलेचा जो कॉमेट आहे किंवा धूमकेतू आहे तो त्या दिवशी दिसला परत. ओके, ट्वाइन हू ऑफन रिमार्क अपॉन दिस क्युरियोसिटी. आणि ट्वाइन नेहमी या क्युरियोसिटी, इथे क्युरियोसिटी म्हणजे उत्सुकता नसून एखादं अनयुज्युअल फॅक्ट, एखादं स्ट्रेंज फॅक्ट, एखादी जी काही वस्तुस्थिती असेल ती, आणि या विचित्र घटनेबद्दल तो नेहमीच एक रिमार्क शेरा मारायचा. केम टू थिंक ऑफ हिमसेल्फ अँड द कॉमेट ॲज अनअकाउंटेबल फ्रीक्स कॉस्मिकली लिंक्ड. आणि तो म्हणायचा की हे जे काही लिंक झालेलं आहे माझा जन्म, ओके, आणि त्याचं अनअकाउंटेबल फ्रीक म्हणजे पण एक घटना, ओके, एक फेनोमेनन, अनअकाउंटेबल विच यू कॅनॉट एक्सप्लेन म्हणजे कॉमेटचं पण एक्सप्लेन करता येईल, कॉस्मिकली म्हणजे जे वैश्विक घटना आहेत या दोन्हींमध्ये लिंक आहे. हॅव्हिंग कम इन टुगेदर, आम्ही दोघं जण जर एकत्र या विश्वामध्ये आलेलो आहे, ही डिक्लेअर्ड, आणि त्यासाठी सांगायचे दे वुड गो आउट टुगेदर, आणि आम्ही दोघं सुद्धा या विश्वातून एकत्रच जाणार. इन फॅक्ट ट्वाइन वॉज प्रूव्हन राईट. आणि हे जे काही ते सांगायचे तर खरंच त्यांनी सिद्ध केलं की ते बरोबर होते. ऑन द नाईट ऑफ हिज डेथ इन एप्रिल 1910, Halley's comet once again blazed
थ्रू द स्काय. आणि खरंच आहे की त्याच दिवशी हेलीचा धूमकेतू त्या दिवशी सुद्धा आकाशामध्ये चमकला. सम कोटेशन्स म्हणजे त्यांची काही वाक्य प्रसिद्ध आहेत अँड दे आर रिअली वर्थ लिसनिंग अँड एन्जॉईंग. April Fool's Day, this is the day upon which we are reminded of what we are on the other 364. ओके, एप्रिल फुल डे हा असा दिवस आहे की त्या दिवशी आपल्याला कळतं की वर्षाचे दुसरे 364 म्हणजे 64 दिवस आपण काय आहोत हे त्या दिवशी आपल्याला कळतं. म्हणजे आपण सगळेच एक प्रकारे मूर्ख आहोत असं. अ मॅन कॅनॉट बी कम्फर्टेबल विदाउट हिज ओन अप्रुव्हल दॅट इज एक्सेप्टन्स. जोपर्यंत आपण स्वतःला स्वीकारत नाही जसे आहोत तसे, तोपर्यंत आपण कम्फर्टेबल होऊ शकत नाही. अ पर्सन विथ अ न्यू आयडिया इज अ क्रँक अंटिल द आयडिया सक्सेड्स. एखाद्या व्यक्तीची नवीन कल्पना असणारा एखादा व्यक्ती हा क्रँक म्हणजे एक्सेंट्रिक, लहरी किंवा जवळपास थोडासा वेडपट असा समजला जातो, लहरी समजला जातो. अंटिल द आयडिया सक्सीड्स. आणि एकदा जर आयडिया सक्सीड झाली मग मात्र लोक त्याला प्रतिभावंत असं वाटतात. पण जोपर्यंत ते सक्सेड होत नाही तोपर्यंत तो क्रँक, एक प्रकारचा एक्सेंट्रिक, लहरी किंवा थोडाफार वेडा असंच लोक समजतात. एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. इथे माइंड आणि मॅटर या दोन्ही शब्दांवरती लेखकाने पन केलेले. पन म्हणजे काय की एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो आणि त्यामुळे जी काही गोष्ट असेल ती एकदम मजेशीर झाली. एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. आता माइंड म्हणजे मन किंवा मानसिक शक्ती आणि मॅटर म्हणजे फिजिकल तुमची जी काही कंडिशन असेल किंवा डिफिकल्टीज आहे. माइंड ओव्हर मॅटर म्हणजे काय, तुमचं मनाची जास्त त्याचा संबंध आहे रादर दॅन तुमच्या फिजिकल म्हणजे तुमच्या शारीरिक अवस्थेशी. इफ यू डोंट माइंड, जर तुमची काही हरकत नसेल म्हणजेच इफ यू डोंट केअर, त्याबद्दल तुम्ही जर पर्वा केली नाही, त्याला फार महत्व दिले नाही, इट डज नॉट मॅटर म्हणजे त्याला काहीही त्याने फरक पडत नाही. इट डज नॉट मेक एनी डिफरन्स, त्याने काही फरक पडत नाही. ऑल जनरलायझेशन्स आर फॉल्स इन्क्लुडिंग दिस वन. आता हे पण कोड्यात टाकणार आहे की सर्वसामान्यपणे जे काही जनरलायझेशन करतो म्हणजे आपण सर्वसामान्य काही विधानं करतो, येस, काही इन्फरन्स करतो, काहीतरी निष्कर्ष काढतो, ते सगळे चुकीचे आहेत. इन्क्लुडिंग दिस वन हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजेच काय केलंय, शब्दांबरोबर खेळ खेळून म्हणजे जनरलायझेशन हे बरोबर आहेत असं त्याचं म्हणणं आहे. बी केअरफुल अबाउट रीडिंग हेल्थ बुक्स, यू मे डाय ऑफ अ मिसप्रिंट. हे पण एक प्रकारचा विनोद आहे शब्दांचा की बी केअरफुल अबाउट रीडिंग हेल्थ बुक्स. हेल्थ संबंधित पुस्तकं वाचत असताना काळजीपूर्वक राहा, तुम्हाला मृत्यू येऊ शकतो. कशाने, मिसप्रिंट. जर जे काही प्रिंट केलेलं आहे मिसप्रिंट झालं, काही छापण्यामधल्या जर चुका झाल्या तर तुम्ही चुकीचं वाचाल आणि त्यामुळे तुमचा मृत्यू ओढवण्याची शक्यता आहे. बी केअरलेस इन युअर ड्रेस इफ यू विल बट कीप अ टायडी सोल. म्हणजे जरी राहणीमान वरचा जो रूप जरी बावळा असेल, ओके, जरी तुम्ही दिसायला तुमचे ड्रेस कपडे वगैरे व्यवस्थित नसले, ओके, जर तुमची इच्छा, पण कीप युअर टायडी सोल, पण तुमचा आत्मा मात्र चांगला ठेवा. क्लासिक, अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. क्लासिक, काही क्लासिक म्हणजे पूर्वापार लोकांनी आवडलेले अशी पुस्तकं आहेत, त्यांचा समावेश क्लासिकमध्ये केला जातो. अशा पुस्तकांचं प्रेज म्हणजे कौतुक लोक करतात परंतु वाचत मात्र नाहीत. आता आपण काय करणार आहोत, वी शॅल लुक ॲट द वर्ड्स अँड मीनिंग्स अँड द युसेजेस. टेन्युअर, अ पिरियड ऑफ टाइम, ओनर ऑफ अ लँड और अ पोझिशन, एखाद्या पोझिशनवरती असणारा जो माणूस असेल त्याचा पण जो कालावधी, अँड पोझिशन. एडिटर, संपादक. स्पायडर याने मकडी. पोर्टेंड, दॅट इज टू इंडिकेट समथिंग ऑर लाईकली टू हॅपन, कशामुळे काही घडू शकतं असं दर्शवणारं, सजेस्ट करणारं. स्पिन, दॅट इज टू वीव, विणणे. हेरल्ड, अ पर्सन ऑर थिंग viewed as a sign that something is about to happen, harbinger. ओके, दुसरा शब्द आहे म्हणजे एखादी गोष्ट होणार आहे
हे कशावरून तरी कळतं त्याला म्हणायचं हेरल्ड. ओके, हार्बिंजर हा पण चांगला शब्द आहे, साइन ऑर इंडिकेटर. क्युरियोसिटी, अनयुज्युअल फॅक्ट ऑर ऑब्जेक्ट. अनअकाउंटेबल, दॅट इज अनेबल टू बी एक्सप्लेन्ड, म्हणजे ज्याचं आपल्याला स्पष्टीकरण करता येत नाही असं. फ्रीक, अ व्हेरी अनयुज्युअल अनएक्सपेक्टेड सिच्युएशन. अ पर्सन असू शकेल असा प्रकारचा, ॲनिमल असू शकतं, प्लांट असू शकतं, ओके, जे अनयुज्युअल आहे. कॉस्मिक, याचा उच्चार लक्षपूर्वक करायचा आहे, कॉस्मिक न करता कॉस्मिक. दॅट इज रिलेटेड टू कॉस्मॉस ऑर रिलेटेड टू युनिवर्स, म्हणजे वैश्विक. ब्लेस्ड, ब्राईटली लिट. रिमाइंड, आठवण करून देणे. अप्रुव्हल, एक्सेप्टन्स, स्वीकारणे. क्रँक, एक्सेंट्रिक, विक्षिप्त. स्ट्रेंज, विचित्र. मॅटर, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तिथे पन आहे. पन म्हणजे काय, तर एकाच शब्द असतो आणि त्याचे दोन अर्थ असतात. जसे की दादा कोंडकेंच्या याच्यामध्ये होतं, मुका घ्या मुका. सो एक होता है मुका का मतलब होता है डम, ओके, आणि मुका इज अ किसिंग. सो बी इम्पॉर्टंट, एक अर्थ आहे की महत्वाचे असणे, आणि दुसरा आहे सिच्युएशन ऑर द फिजिकल प्रॉब्लेम. माइंड, माइंडचे पण दोन अर्थ आहे. वन इज अ विल पॉवर, तुमची मानसिक इच्छाशक्ती, आणि दुसरा आहे टू वरी, अनॉय, फील डिसइम्पॉर्टंट ऑर यू डिसलाइक समथिंग. जनरलायझेशन, जनरलायझेशन दॅट इज अ जनरल स्टेटमेंट. सर्वसाधारण आपण एखादं वाक्य करतो. इन्फरन्स म्हणजे काही गोष्टींचं कन्क्लूड करतो आपण, काही वाक्य म्हणजे काही निष्कर्ष काढतो, इन्फरन्स काढतो काही गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून. युसेजेस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. या पार्टमध्ये आपण काय करतो, जे शब्द शिकलेले आहेत ते आपल्या स्वतःच्या वाक्यात वापरतो, त्यामुळे ते शब्द जास्त चांगल्या प्रकारे समजतात. पोर्टेंड, दॅट इज टू गिव्ह अन ओमेन ऑर अँटिसिपेटरी साईन. ओमेन, ओमेन म्हणजे शुभ आहे, शकून, शकून कळणे. किंवा अँटिसिपेटरी म्हणजे बिफोर हँड काही आपल्याला सजेशन किंवा काही चिन्ह दिसतात. द डिस्टंट थंडर अँड स्ट्रॉंग विंड पोर्टेंड अ स्ट्रॉंग स्टॉर्म, म्हणजे डिस्टंट, लांबून येणारा गडगडाट, आणि तीव्र प्रकारचा जो काही सोसाट्याचा वारा होता, इट पोर्टेड, म्हणजे त्यामुळे कळालं, त्यामुळे आधीच कळालं की हे नक्कीच वादळ येणार आहे. अ ब्लॅक कॅट पोर्टेंड्स बॅड लक अकॉर्डिंग टू अ सुपरस्टिशन्स, म्हणजे ब्लॅक कॅट, एक ब्लॅक कॅट म्हणजे काळी जर मांजर आडवी गेली, इट पोर्टेंड म्हणजे दर्शवते, एक प्रकारचं अपशकुन दर्शवते अंधश्रद्धेनुसार. मियरली, ओनली. मर्चंट, ट्रेडर, व्यापारी. एव्हर आफ्टरवर्ड्स, जनरली असं असतं, एव्हर आफ्टर. फ्रॉम दिस ऑन, टाइम ऑनवर्ड, म्हणजे आता या वेळेपासून पुढे. आय रिमेंबर दॅट डे एव्हर आफ्टरवर्ड्स, म्हणजे मी तो दिवस आजही तेव्हापासून आठवण काढते त्या दिवसाची. दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टरवर्ड्स, आणि ते नंतर आनंदाने, सुखाने राहिले. माइंड ओव्हर मॅटर, used, ही जी फ्रेज आहे, व्हेरी गुड फ्रेज, used to describe a situation in which someone is able to control physical problem using the mind. म्हणजे आपल्याला कितीही शारीरिक काही अडचण असली तरी सुद्धा आपल्या मानसिक बळावरती त्यावरती आपण मात करतो, अशा वेळेला आपण असं ही फ्रेज वापरतो, माइंड ओव्हर मॅटर. डोंट बी स्केअर्ड, इट्स माइंड ओव्हर मॅटर. घाबरू नको, म्हणजे हा सगळा मनाचा खेळ आहे. मॅटर म्हणजे शारीरिक क्षमतेपेक्षाही. टू कम्प्लीट NDA ट्रेनिंग यू नीड टू पुश युअर फिजिकल लिमिट्स. NDAचं ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फिजिकल लिमिट म्हणजे शारीरिक क्षमतांना खूप, म्हणजे त्यांचा स्ट्रेच होतात, त्यांचा खूप वापर. इट्स जस्ट माइंड ओव्हर मॅटर, म्हणजे तुमच्या शारीरिक क्षमतांपेक्षाही तुमच्या मानसिक बळाला जास्त महत्व आहे. अशा रीतीने आपण इकडे शब्दार्थ आणि युसेजेस कंप्लीट केलेले आहेत. आय ऑलवेज रिक्वेस्ट द स्टुडंट्स दॅट रीड. ओके, हा ते क्वेश्चन आहे तो एक आपण पूर्ण करूया. पोर्टेंडेड, इंडिकेटेड, फोरटोल्ड, विच एपिसोड शोज दैट. एपिसोड, एपिसोड का मतलब होता है घटना, इंसिडेंट. मार्क ट्वाइन डिड नॉट बिलीव इन सुपरस्टिशन. हिज एक्सपिरियन्स लेटर ॲज अन एडिटर. ओके, ॲज अन एडिटर तो जो पहिला प्रसंग आहे तो दर्शवतो की त्याचा
अंधविश्वासू नव्हता मार्क ट्वाइन. Now with this we finish this page number 45. I want the students to read that page with proper what we can say proper intonation and enjoy the lesson. Thank you very much. I stop over here. Thank you very much. Have a nice day.